नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर मी थोडी आजारी आहे, त्याच्यामुळं माझा आवाज एवढा व्यवस्थित तुम्हाला येणार नाही व्हिडिओ पण त्याच्यामुळंच येत नव्हते. तर या आवाजाकडे थोडं व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. तर सर्वात अगोदर आपण 36 इंच मापाचा प्रिन्सेस कट ब्लाऊज इथे कट करतोय. समोरच्या बाजूने मी उंची मोजून घेतली. तुम्ही पाठीमागील बाजूने सुद्धा मोजू शकता आणि समोरच्या बाजूने सुद्धा मोजू शकता. त्यानंतर इथे मी हुक्स लावून घेतलेत आणि बरोबर अशी काखेत ब्लाऊज टाईट करून मोजून घेतले. 18 इंच येते, म्हणजे ब्लाऊजची घडी जी आहे 18च्या निम्मे 9 इंच येणार आहे आणि 9चा चौथा भाग 36 इंचाचा चौथा भाग 9 होतं, म्हणून 36 इंच आपली चेस्ट आहे. उंचीचं मार्किंग मी ते करून घेतलं आहे. 13 इंच आहे, 14 इंच घेतलं, 1 इंच एक्स्ट्रा घेतले. तुमची जेवढी उंची असेल तेवढी घ्या. असं नाही की 36 इंचासाठी एवढीच उंची आली पाहिजे, परंतु उंची जास्त असेल तर ब्लाऊज सुंदर दिसतो. 5.5 इंचचा मुंडा घेते मी इथे, कारण मापाच्या ब्लाऊजचा आहे 5.5चा, तसं 5.5चा घेतला तुम्ही तरीसुद्धा सफिशियंट होतं. कुणी 6चाही घेतं. ज्याच्या त्याच्या अप्पर चेस्ट, बस्ट, फुल बस्टनुसार चेस्ट आपल्याला इथे घ्यावी लागते. तर खालच्या बाजूने कमरेच्या फिटिंगचं माप टाकले. 1 इंच पाठीमागच्या डार्टसाठी टाकले आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी घेतलं आहे. 1.25 इंचाचा मुंडा घेर इथे घेणार आहोत. 1.25 इंच घेतल्यानंतर काय होतं काखेत रिंकल्स वगैरे येत नाहीत आणि शोल्डर पण आपण कमी घेतलेला आहे, 5.5 इंचच घेतलेला आहे. कारण गळा पाठीमागचा आपल्याला विदाऊट डोरी ठेवायचा आहे. तर अशा वेळी शोल्डर कमी असेल तर मग शोल्डर घसरण्याची भीती राहत नाही. तर 2 इंच, 2.25 इंचची गळा रुंदी तुम्ही वरच्या बाजूने घेऊ शकता, खालच्या बाजूने कितीही घेऊ शकता. 3पर्यंत कितीही घेऊ शकता जर खालच्या बाजूने डीप गळा हवा असेल तर. अशा पद्धतीनं पाठीचं संपूर्ण मार्किंग आपलं झालं आहे. टक्सचं मार्किंग राहिलं आहे, तर ते तुम्हाला लगेच दाखवते. इथे पहा, कट करून घेते मी. हे टक्ससाठी 4.5 इंचावर आडवं मार्किंग करायचं आहे. दोन्ही बाजूने अर्धा इंच घ्यायचे, कारण 1 इंच आपण टक्ससाठी वाढवला आहे, तर तेवढा आपल्याला इथे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने पहा, टक्ससाठी मार्किंग इथे करून घेतलं. आता हा टक्स मारू तेव्हा असं कोपऱ्यात कापड कोना निघतो त्या बाजूने, म्हणून ते जे तिरकं आखले ते आपल्याला नंतर कट करून घ्यायचं आहे. सध्या मी तसंच राहू दिले, कारण तो पार्ट आहे असं आपल्याला समोरच्या पार्टसाठी आखून घ्यायचं आहे. इथे एकदा कापड सरळ करण्यासाठी ही रेषा मी दिलेली आहे, म्हणजे अलीकडचं कापड खालीवर झालेलं असतं ओपन साईडनं ठेवल्यामुळं. आता ही सरळ रेषा करून घेतली आणि अर्धा इंच त्यापुढे मी हुकाय पट्टीसाठी इथे वाढवून घेतलेला आहे. त्यानंतर त्याच्या पुढे हा पार्ट टाकून घेते. अशा पद्धतीनं आपला पार्टच्या अलीकडे अर्धा इंच अंतर आपलं उरायला हवं हुकाय पट्टीसाठी. त्यानंतर आहे असा पार्ट टाकून घ्यायचा आहे आपल्याला. प्रिन्स कटचं कटिंग पाहतोय पहा आपण इथे. तर गळ्याचं मार्किंग करून घेतलं आहे मी, जे पाठीमागच्या मापावर होतं ते, जे काही असेल तुमचं ते. जर तुम्ही नॉट टाकणार असाल तर तुम्ही 2-2.25 इंचचा गळा पण घेऊ शकता, 2.5 इंचचा. तर आता हे समोरचा गळा 6 इंच आहे, वरती अर्धा इंच शोल्डर गुंतण्यासाठी लागतं. 5.5 इंच आलेला आहे, तर 6 इंच मी घेतला आहे, कारण अर्धा इंच जे आहे ते शोल्डरमध्ये जाणार आहे. तर अशा पद्धतीनं गळ्यासाठी बॉक्स करून घेतला. खालच्या बाजूने गळ्यारुंदी तुम्ही समोरच्या बाजूने सुद्धा वाढवू शकता. त्यानंतर मुंढा आहे असा ॲज इट इज आपण इथे आखून घेऊया, कारण समोरचा मुंढा आपल्याला पहिल्या मुंड्यापेक्षा अर्धा इंच आतमध्ये खोलवायचा असतो. त्यासाठी पहा, मुंड्याचं मार्किंग करून घेतलं. तसं न करताही तुम्ही देऊ शकता अर्धा इंच आतमध्ये, परंतु व्यवस्थित आकार बिगिनर्सला देता येत नाही, म्हणून खालच्या बाजूने 1 इंच, 1.25 इंच वाढवून घ्यायचं आहे. ते पण मधल्या टक्स पुरतंच वाढवायचं आहे, इथून तिथून आपल्याला वाढवायचं नाही. जरी ती रेषा तुम्ही इथून तिथून वाढवली तरी आपल्याला नंतर ते तिरकं करून कट करायचं असतं. इथे जी आपली हुकायपट्टीची लाईन आहे तिच्या आतल्या लाईनपासून 4 इंच पुढे आपल्याला मार्क करायचे. जर हुकायपट्टीपासून घेतलं तर 4.5 इंच. त्यानंतर उभंसुद्धा 4 इंचावर आपल्याला घ्यायचं आहे आणि बरोबर पहा, वरती खाली 4 इंच, वरती पण 4 इंचावर असा हे करून घेतलं आपण. सरळ रेषा करून घेतली. इथे अर्धा इंच पहा, असा आकार देण्यासाठी आपल्याला मुंड्याच्या तिथे घ्यायचं आहे आणि असा आकार देऊन घ्यायचा. त्यानंतर अर्धा इंच हे अंतर आपल्याला काढून टाकायचं आहे. या बाजूने अर्धा इंच घ्यायचं आहे अलीकडच्या पफ व्यवस्थित निघण्यासाठी आणि
2 इंच या बाजूने घ्यायचे. जनरली 2.5 इंच अख्खं तुम्ही इकडून घेतलं तरी चालतं, परंतु असं घेतल्यानंतर पफ अजून सुंदर येतो म्हणून मी तशा पद्धतीने इथे घेतले. त्यानंतर 2 इंच इथे पुढे वाढवूया आपण. तर तुम्ही म्हणाला इकडचं अर्धा इंच ते का नाही वाढवलं, तर 1 इंच पाठीमागच्या पार्टमध्ये आपण ऑलरेडी वाढवलं होतं पाठीमागच्या डार्टसाठी, तर तेच आपण याच्यात इन्क्लूड करून घेऊया. तर जोडण्यासाठी वगैरे जे अंतर लागणार आहे ते यामध्ये आपल्याला मिळून जाईल. अशा पद्धतीनं तिरकं पहा खालच्या बाजूने आपण फक्त जेवढं पफ निघण्यासाठी आपल्याला अंतर लागणार आहे तेवढंच घेतलेलं आहे. फिनिशिंगमध्ये कट केल्यानंतर ते तुमच्या लक्षात येईल. अशा पद्धतीनं कटिंग आपल्याला करून घ्यायचे. मुंडा पण व्यवस्थित कट करून घ्यायचा आणि मधलं जे आपलं अंतर आहे याच्यासाठीचं पफसाठीचं ते सुद्धा इथे व्यवस्थित कट करून घ्यायचं. वरच्या बाजूने पण थोडंसं अर्धा इंच मी जास्त घेते कट करून मुंड्याच्या बाजूने, म्हणजे काय पफ आपला व्यवस्थित चांगला निघतो, असे चपटी वगैरे होत नाही प्रिन्सेस कटोरी. 4 इंच जिथे आपण मार्क केलं होतं तिथे अशा पद्धतीनं दोन्ही बाजूनं नॉच देऊन घ्यायचे, जेणेकरून जोडताना आपल्याला जास्त म्हणजे कॉम्प्लिकेशन्स होणार नाही की कसं जोडायचं म्हणून. बरोबर त्या नॉचवर नॉच आले की बरोबर आपला आकार तयार होतो. आणि या बाजूने सुद्धा व्यवस्थित पहा असं कट करून घेतलं आहे. तर पाठीमागचा पार्ट आपला रेडी झाला आहे कट करून. त्यानंतर समोरचे दोन्ही पार्ट आपले रेडी झालेत प्रिन्सेस कटचे. त्यानंतर आता बाहीचं कटिंग पाहूया. बाहीसाठी इथे कापड घेतले, सरळ करून घेतलं आणि ते कापड मी कट करून घेतले सरळ झालेलं. त्यानंतर इथे जे आहे पुढच्या बाजूने 1 दाब अंतरावर मी असं रेषा देऊन घेतली, कारण तेवढंच मला समोरच्या बाजूने दुमडण्यासाठी अस्तर ब्लाऊजमध्ये लागणार आहे. त्यानंतर बाही अशा पद्धतीने ठेवून घ्यायची. दंडघेर घ्यायचा, मुंड्याच्या तिथे 1 लाईन देऊन वरती अर्धा इंचावर लाईन द्यायची. त्यानंतर खांद्याच्या तिथे 1 लाईन देऊन वरती अर्धा इंचावर, अर्धा इंच जे आहे ते आपलं शिलाई मार्जिन आहे वरच्या बाजूने जोडण्यासाठी. त्यानंतर तिरकी अशी सरळ रेषा देऊन घ्यायची, म्हणजे आकार द्यायला आपल्याला सोपं जाणार आहे. शिलाई मार्जिन पण आपल्याला इथे मिळालेलं आहे. बरोबर ती आहे बाही त्यांना अतिशय सुंदर बसते अंगावर, म्हणून त्या बाहीनुसारच मी इथे कटिंग करत आहे. तर याचा मध्ये काढायचा पहा अशा इकडून 1 इंच सोडायचं, त्यानंतर याचा मध्ये काढायचा दोन्ही बाजूने 1-1 इंच सोडून आणि तिथे अर्धा इंच खाली घ्यायचं असं आणि बरोबर असा आकार देऊन घ्यायचा. पहा अतिशय सुंदर बाही, अगदी सोपी पद्धत आहे. कुठेच तुम्हाला जास्त मापे वगैरे मोजत बसायचं नाही, फक्त बाही आहे अशी ठेवून घ्यायची आणि खालच्या बाजूने अर्धा इंच दुमडण्यासाठी, वरच्या बाजूने अर्धा इंच जोडण्यासाठी असं 1 इंच बाहीत वाढवून घ्यायचे, जेवढं तुम्हाला लागतं तेवढं. त्यानंतर पिसावर अशा पद्धतीनं सगळे पार्ट ठेवून पहा इथे मी कटिंग करून घेत आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील आणि समजत असतील तर कॉमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि तुम्हाला कुठल्या मापाचा वगैरे दुसऱ्या पॅटर्नमधला व्हिडिओ पाहिजे असेल तर ते सुद्धा मला सांगा. जसं की आपण ॲडजस्ट होईल तशा पद्धतीनं पहा ठेवून घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे. आता या प्रिन्सेस कटची कटोरीचा पफ कसा निघाला आहे ते याच व्हिडिओमध्ये 2 मिनिटात मी तुम्हाला पुढे दाखवलेलं आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा, म्हणजे ह्या कटिंगचा रिझल्ट कसा आला आहे ते पण तुमच्या लगेचच लक्षात येईल. कारण कधी काय होतं की आपण कटिंग पाहून व्हिडिओज पाहून कटिंग करतो आणि शिवायला जातो तेव्हा अजिबात व्यवस्थित ते ब्लाऊज होत नाही. मग अशा वेळी काय करायचं की बाबा ब्लाऊज व्यवस्थित आलं नाही, तर म्हणून त्यासाठी तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे की कशा पद्धतीनं जोडायचं आणि कशा पद्धतीने या ब्लाऊजचं पफ आपल्याला इथे निघणार आहे. आता बाहीला मला इथे जॉईंट द्यावे लागणार आहेत आणि लेस मी अशी नंतर जोडत असते वरतून बरोबर मध्यावर ठेवून, म्हणजे कसं दोन्ही बाजूने लेस बरोबर येते, नाहीतर एका बाजूने कमी पडते, एका बाजूने जास्त होते. तर आता हे जे पार्ट आहेत आपले ते मी अगोदर रेडी करून घेतलेत, अस्तर आणि फॅब्रिक एकमेकाला जोडून घेतले. त्यानंतर आता ही प्रिन्सेस कटोरी अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आणि बरोबर आपला जो नॉच आहे दिलेला वरचा नॉच त्या नॉचवर जुळवून घ्यायचा आहे. थोडंफार 19-20 होऊ शकतं, असं नाही की ॲक्युरेट जसं तुम्ही हे केलं आहे तेवढंच येईल, थोडंसं एकदा वगैरे अंतर जास्त होऊ शकतं, तर ते आपण इथे कट करून घ्यायचं. जास्त काही त्याच्याने प्रॉब्लेम होणार नाही, त्यामुळे घाबरायचं नाही. तर पहा किती सुंदर पफ आपल्या या ब्लाऊजचा निघालेला आहे, म्हणजे हे ब्लाऊज कस्टमरला अंगावर अगदी व्यवस्थित बसणार आहे, कुठेही कटोरी चपटी वगैरे होणार नाही. मुंडा पण इथे थोडासा खुलून घ्यायचा असतो आपल्याला जोडल्याच्या नंतर. तर पहा अतिशय सुंदर असं आपलं इथे या बाजूची पण मी तुम्हाला दाखवते जोडून कशा पद्धतीनं. तर यावेळी कटोरी खाली ठेवायची आणि हा पार्ट वरती ठेवायचा आहे. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही जोडू शकता, असं काही नाही की माझ्याच पद्धतीने जोडलं पाहिजे. फक्त कापड बरोबर आपली कटोरी जेवढी आहे तेवढी बरोबर तिथे
बसायला हवी. थोडंसं मी तुम्हाला म्हटलं इतकं असं 19-20 होऊ शकतं. तर त्यात काही घाबरण्यासारखं नाही. त्यानंतर इथे दाबटीप देऊन घेते पहा मी. दाबटीप दिल्याने काय होतं, आतील जे कापड आहे ते पण एका बाजूला सरकतं असं छान, एका बाजूला राहतं आणि वरती पण निपसण्याची भीती राहत नाही. नाहीतर असे पीस जे असतात ते निपसतात. आता या जागी जर दुसरा पीस असता तर आणखी फिनिशिंगमध्ये तुम्हाला मला दाखवता आलं असतं. परंतु हा जो पीस आहे तो असा लांबल्यासारखा होत होता, अजिबात व्यवस्थित बसत नव्हता. परंतु ब्लाऊज जेव्हा संपूर्ण शिवून झालं आणि मी प्रेस केलं, त्यानंतर अगदी सुंदर लूक या ब्लाऊजचा रेडी झाला होता. याला मी गोल्डन कलरचा गोट वगैरे मारला होता. परंतु शिवून झाल्या कस्टमर ते ब्लाऊज घेऊन गेलं. त्यामुळे मला त्याचा जो लास्टवाला म्हणजे एक्झॅक्ट तुम्हाला लूक दाखवता आला नाही. मी शूट केला नाही. नंतर ती गोष्ट माझ्या लक्षात आली. तर पहा अशा पद्धतीनं अतिशय सुंदर असं ब्लाऊज आपलं इथे रेडी होत आहे. तर हुकाय पट्ट्या कशा जोडायच्या ते पण मी तुम्हाला इथं दाखवलं आहे. लक्ष देऊन पहा. आपले बाकीचे व्हिडिओज पण आहेत. जर डिटेलमध्ये तुम्हाला ब्लाऊज कसा शिवायचा वगैरे पाहायचं असेल तर चॅनलला भेट द्या. अनेक व्हिडिओ आहेत. अगदी कटोरी ब्लाऊज, अस्तर ब्लाऊज कसा शिवायचा, कटोरी ब्लाऊजचे प्रत्येक मापाचे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहे. प्रिन्सेस कटचे सुद्धा बरेचसे मापाचे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत. त्यामुळे मैत्रिणींनो तुम्ही एकदा चॅनलवर जा, पहा आणि तुम्हाला जर सोपं वाटत असेल तर नक्कीच तुम्हाला सुद्धा ब्लाऊज कटिंग स्टिचिंग येणार आहे. जर तुम्ही लक्षपूर्वक व्हिडिओज पाहिले आणि त्याप्रमाणे जर तुम्ही ब्लाऊज शिवले तर कुठेही माझी गॅरंटी आहे की तुमचं ब्लाऊज कुठेही चुकणार नाही, जर तुम्ही ॲक्युरेट मी सांगितलेली पद्धत वापरली तर. तर अशा पद्धतीने पहा अगदी व्यवस्थित आपले समोरचे पार्ट रेडी झाले होते. पफसुद्धा अतिशय सुंदर निघाला होता. धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल.